नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्नाची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न आहे, इंटरनेट बँकिंगमध्ये वापरण्यात येणारा OTP म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? इंटरनेट बँकिंगमध्ये वापरण्यात येणारा OTP म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वन टाइम पासवर्ड या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणते RBIचे कर्तव्य नसते? खालीलपैकी कोणते RBIचे कर्तव्य नसते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 देशाचे आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे हे RBIचे कर्तव्य नसते। प्रश्न क्रमांक 5 पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या दिशेने फिरते? पृथ्वी आपल्या अक्षावर पुढीलपैकी कोणत्या दिशेमध्ये फिरत असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पश्चिमेकडून पूर्वेकडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 नौका स्पर्धा हा क्रीडा प्रकार भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये विशेष लोकप्रिय आहे? नौका स्पर्धा हा क्रीडा प्रकार भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये विशेष लोकप्रिय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 केरळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 ग्राफाइट हे पुढीलपैकी कोणत्या तत्वाचे रूप आहे? ग्राफाइट हे पुढीलपैकी कोणत्या तत्वाचे रूप आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कार्बन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 उस्ताद बिस्मिल्ला खान हे पुढीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? उस्ताद बिस्मिल्ला खान हे पुढीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 शहीनाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून पुढीलपैकी कोणते मासिक प्रकाशित करण्यात येत असते? महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून पुढीलपैकी कोणते मासिक प्रकाशित करण्यात येत असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दक्षता मासिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 इंटरनेटसाठी लागणारा ऑप्टिकल फायबर केबल तंत्रज्ञान पुढीलपैकी कोणत्या सिद्धांतावर आधारित असते? इंटरनेटसाठी लागणारा ऑप्टिकल फायबर केबल पुढीलपैकी कोणत्या सिद्धांतावर आधारित असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पूर्ण आंतरिक परावर्तन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 आपल्याला या ठिकाणी LED पूर्ण रूप सांगायचे आहे। LED या ठिकाणी आपल्याला पूर्ण रूप सांगायचे आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लाईट एमिटिंग डायोड या ठिकाणी LED करेक्ट फुल फॉर्म होईल। प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणाला शुष्क बर्फ असे म्हणतात? खालीलपैकी कोणाला शुष्क बर्फ असे म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साइड या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 डॉट्सचा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे? डॉट्सचा उपचार पुढीलपैकी कोणत्या रुग्णांसाठी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 क्षयरोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 1G 2G 3G 4G स्पेक्ट्रममध्ये G हे पुढीलपैकी काय निर्देशित करते? G हे अक्षर पुढीलपैकी काय निर्देशित करते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जनरेशन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्र पोलीस द्वारा संचलित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? महाराष्ट्र पोलीस द्वारा संचलित खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्र नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जळगाव या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्र नाही। प्रश्न क्रमांक 14 रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन सिंधुदुर्ग जिल्हा पुढीलपैकी केव्हा निर्माण झाला होता? रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन सिंधुदुर्ग जिल्हा पुढीलपैकी केव्हा निर्माण झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1 मे 1981 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 कोकणामध्ये पुढीलपैकी कोणती वने ही प्रामुख्याने आढळतात? कोकणामध्ये पुढीलपैकी कोणती वने ही प्रामुख्याने आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उष्णकटिबंधीय सुधारित वने या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान पुढीलपैकी कोणते आहे? गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लुंबिनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी खालीलपैकी कोणाच्या अंतर्गत येतो? ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी हा खालीलपैकी कोणाच्या अंतर्गत येतो? तर या ठिकाणी
ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाबार्ड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांच्या प्रवाहांना पुढे गंगा नदी असे म्हटले जाते. खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांच्या प्रवाहांना पुढीलपैकी गंगा नदी असे म्हटले जाते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भगीरथी आणि अलकनंदा या दोन नद्यांच्या प्रवाहांना पुढे गंगा नदी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 19 पिनकोडमधील पहिला अंक काय दर्शवतो. पिनकोडमधील पुढीलपैकी पहिला अंक काय दर्शवतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 प्रादेशिक विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कोणत्या वायूमुळे ओझोनचा थराचा ऱ्हास होतो. पुढीलपैकी कोणत्या वायूमुळे ओझोन थराचा हा ऱ्हास होतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 क्लोरोफ्लोरोकार्बन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 दुधाची भुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. आनंद हा दुग्ध प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुजरात या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारत सरकारने अत्याधुनिक राफेल लढाऊ विमान घेण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता. भारत सरकारने अत्याधुनिक राफेल लढाऊ विमान घेण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या देशासोबत भारताने करार केलेला आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फ्रान्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 बावन काशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह पुढीलपैकी कोणी लिहिलेला काव्यसंग्रह आहे. बावन काशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह पुढीलपैकी कोणी लिहिलेला काव्यसंग्रह आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सावित्रीबाई फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 आधार कार्डची नोंदणी पुढीलपैकी कोणती संस्था करते. आधार कार्डची नोंदणी पुढीलपैकी कोणती संस्था ही करीत असते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 UIDAI या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सॅमसंग कंपनी कोणत्या देशाची कंपनी आहे. सॅमसंग ही कंपनी पुढीलपैकी कोणत्या देशाची कंपनी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण कोरिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणती नदी ही अरबी महासागराला जाऊन मिळते. खालीलपैकी कोणती नदी ही अरबी महासागराला जाऊन मिळते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 GST या कर प्रणालीचे पुढीलपैकी योग्य नाव काय आहे. GSTचे आपल्या या ठिकाणी पूर्ण नाव सांगायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारताच्या पहिल्या लोकसभा अध्यक्षांचे नाव पुढीलपैकी कोणते आहे. भारताच्या पहिल्या लोकसभेच्या अध्यक्षांचे नाव पुढीलपैकी कोणते आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गवा मावळणकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 दीपा कर्माकर हे पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत. दीपा कर्माकर या पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जिम्नॅस्टिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 CCTNS आपल्या या ठिकाणी पूर्ण नाव सांगायचं आहे. CCTNS या प्रणालीचे आपल्या या ठिकाणी पूर्ण रूप सांगायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 आपल्या या ठिकाणी भीम ॲपचे पूर्ण रूप सांगायचे आहे. भीम या ॲपचे आपला पूर्ण रूप सांगायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भारत इंटरफेअर्स फॉर मनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतातील सर्वात मोठा दिवस पुढीलपैकी कोणता असतो. भारतामधील सर्वात मोठा दिवस पुढीलपैकी कोणता असतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 21 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणत्या दिनांकास राष्ट्रीय युवा दिन हा साजरा केला जातो. खालीलपैकी कोणत्या तारखेला राष्ट्रीय युवा दिन हा साजरा केला जातो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 12 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 रेड क्रॉस यांचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जिनिव्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. रानुकुलम येथील अणुऊर्जा प्रकल्प भारताने कोणत्या देशाच्या सहकार्याने उभा केलेला प्रकल्प आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रशिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जल्लीकट्टू हा कोणत्या राज्यामधील पारंपरिक खेळ आहे. जल्लीकट्टू हा पुढीलपैकी कोणत्या राज्याचा पारंपरिक खेळ आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सन 1983 मध्ये सहकार्य आयोग खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आयोग आहे. 1983 मधील सहकार्य आयोग खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित
संबंधित आयोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 केंद्र आणि राज्य संबंध या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 आपल्या या ठिकाणी ATMचे फुल फॉर्म सांगायचे आहे. ATMचे खालीलपैकी कोणते फुल फॉर्म आहे ते सांगायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑटोमॅटिक टेलर मशीन या ठिकाणी ATMचे करेक्ट फुल फॉर्म होईल. प्रश्न क्रमांक 40 1942च्या आंदोलनामध्ये नंदुरबार येथे पुढीलपैकी कोणत्या शाळकरी मुलाने हुतात्मे स्वीकारले होते? 1942च्या आंदोलनामध्ये नंदुरबार येथे पुढीलपैकी कोणत्या शाळकरी मुलाने हुतात्मे स्वीकारले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शिरीष कुमार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 आंतरराष्ट्रीय वार रेषा पुढीलपैकी कोणत्या रेखावृत्ताशी संबंधित रेषा आहे? आंतरराष्ट्रीय वार रेषा पुढीलपैकी कोणत्या रेखावृत्ताशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 180 रेखावृत्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. 43 सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचे नाव पुढीलपैकी कोणते आहे? सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचे नाव पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्लेइंग इट माय वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 आपल्या ठिकाणी WWWचा योग्य अर्थ सांगायचा आहे. WWWचा आपला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वर्ल्ड वाईड वेब या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 जळगाव जिल्ह्यामध्ये फेकरी येथे पुढीलपैकी काय आहे? जळगाव जिल्ह्यामध्ये फेकरी येथे पुढीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 औष्णिक विद्युत केंद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रामध्ये पहिले कॅशलेस गाव पुढीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्रामधले पहिले कॅशलेस गाव पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 धसई जिल्हा ठाणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारताच्या मध्यामधून पुढीलपैकी काय गेलेले आहे? भारताच्या मध्यामधून पुढीलपैकी काय गेलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कर्कवृत्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 तापी पूर्णा खोरे पुढीलपैकी कोणता प्रदेश आहे? तापी पूर्णा हा खोरे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रदेश आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 खचदरीचा प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 आपल्या या ठिकाणी नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? नीती आयोगाची स्थापना पुढीलपैकी केव्हा करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जानेवारी 2014 नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 50 महापौर आपला राजीनामा पुढीलपैकी कोणाला सादर करतात? महापौर आपला राजीनामा पुढीलपैकी कोणाला सादर करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विभागीय आयुक्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता पुढीलपैकी किती चौरस किलोमीटर होती? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामधील लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर पुढीलपैकी किती होती? आपण नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता पुढीलपैकी किती चौरस किलोमीटर होती ते.